उपस्थित पालक वर्गाने जमलेले माझे सर्व प्रिय मित्रमैत्रिणी, आपणा सर्वांना माझा स्नेह नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. हा दिवस केवळ ध्वजारोहणाचा आणि मिठाई वाटप करण्याचा नाही, तर ज्यांनी आपल्या देशासाठी त्याग केला, संघर्ष केला, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांचा आज स्मरण करण्याचा दिवस आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज अशा असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण भारतात स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य तर मिळाले, पण आपण त्याचा काही योग्य उपयोग करत आहोत का? भारत प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती, शिक्षण, शेती, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि भारताने चंद्रावर पोहोचून आपल्या वैज्ञानिक सामर्थ्याची जगाला ओळख पटवून दिली आहे. म्हणून आज जगभरातील तरुण आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा ठसा उमटवत आहेत. परंतु या प्रगतीसोबत आपल्या समोर काही गंभीर आव्हाने देखील आलेली आहेत. देशाची लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण, अन्न, रोजगार, पाणी, आरोग्य अशा विविध गोष्टींवर ताण पडत आहे. म्हणून लोकसंख्या वाढीबरोबरच प्रत्येक नागरिकांमध्ये जबाबदारी निर्माण होणे आवश्यकतेचे आहे. आणखी शिक्षण क्षेत्रात चिंतेची बाब म्हणजे पेपरफुटी. पेपरफुटी ही परीक्षेतील गैरप्रकार. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची आणि परिश्रमाची खरी कसोटी आहे. त्यामुळे पेपरफुटीमुळे नियमितपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो. म्हणून आज आपण सर्वजण ठामपणे म्हणूया, यश शॉर्टकटने नाही तर कष्टानेच मिळवायचे. आणखी एक आपल्या देशासमोर संकट आलेलं आहे, ते म्हणजे प्रदूषणाचे. हवा, पाणी, मातीचं प्रदूषण वाढत आहे. प्लास्टिकचा अतिवापर, झाडांची तोड आणि कचऱ्याचा योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे आपले पर्यावरण धोक्यात आले आहे. म्हणून निसर्ग आपल्याला वारंवार एकच सांगत असतो, माझं रक्षण करा, कारण तुमचं भविष्य माझ्यावरच अवलंबून आहे. मित्रांनो, आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपण मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतो. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे, कारण आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषय समजून घेणे, विचार मांडणे आणि आपल्या कल्पना व्यक्त करणे अधिक सुलभ होऊन जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे फक्त मराठीच नाही तर केवळ मराठीच नाही तर आपल्याला हिंदी, इंग्रजी, गणित अशा इतर भाषांचा अभ्यास केला जातो. मातृभाषा ही आपली ओळख आहे, पण इतर भाषा आपली ज्ञानाची द्वारे उघडतात. म्हणून मराठी शाळेमध्ये शिक्षण घ्या, कारण मराठी शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वास यांनाच खरे महत्त्व दिले जाते. आता प्रश्न असा आहे, आजच्या युवकांनी काय करायला पाहिजे? आजचा युवक हा उद्याच्या भारताचा निर्माता ठरू शकतो. म्हणून आपल्याला मोबाईलवर वेळ घालवणारे युवक नको, तर मोबाईलचा योग्य उपयोग करून ज्ञान मिळवणारे युवक हवेत. चला, मोबाईलवर योग्य उपयोग करून ज्ञान मिळवणारे युवक हवे आहेत. चला, एक विद्यार्थी प्रामाणिक झाला, एक विद्यार्थी झाड लावू लागला, एक विद्यार्थी पाणी वाचवू लागला आणि एक विद्यार्थी प्रामाणिक झाला, एक विद्यार्थी परिसर स्वच्छ ठेवू लागला. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचारामुळे देशाच्या विकासाला अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून भ्रष्टाचाराविरुद्ध केवळ सरकारनेच नव्हे तर प्रत्येक नागरिकाने लढायला हवे. आणि भ्रष्टाचारामुळे आज जर आपण स्वतः प्रामाणिक राहिलो, नियमांचे पालन केले, घाणेरड्या गोष्टींपासून लांब राहिलो, तरच आपला भारत भ्रष्टाचार मुक्त घडू शकतो. मित्रांनो, आणखी नाही, आता आपण स्वातंत्र्य दिनी एक संकल्प करूया. मी प्रामाणिक राहीन, मी नियमांचं पालन करेन, मी घाणेरड्या गोष्टींपासून लांब राहीन, भ्रष्टाचाराला विरोध करेन, पेपरफुटीला नकार करेन, स्त्री पुरुष समतेचा आदर करेन, जात धर्म भाषा या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र येईल आणि या देशाचे परिसर आणि या देशाचे स्वच्छतेचे म्हणजे लक्ष देईल. इतके बोलून माझे 2 शब्द संपवत आहे. जय जय भारत. भारत माता